नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, जसं जसं माणसाचं वय वाढत जाईल तसं तसं माणसाला मानसिक त्रास का होतो आणि काही वयानंतर आपल्याला शारीरिक त्रास पण होतो. त्याचं कारण आहे मित्रांनो, हा निसर्गाचा नियम आहे. जसं जसं माणसाचं वय वाढत जाईल उतार वयामध्ये माणसाचे शरीराचे पार्ट व्यवस्थित काम करत नाहीत आणि त्याची ताकद कमी होते. जसं चष्मा लावावा लागतं, गुडघे दुखतात, पाय दुखतात, हात दुखतात आणि कॉन्फिडन्स पण कमी होतो. हे नैसर्गिक गोष्टी आहेत. ह्या घडामोडी प्रत्येकाच्या जीवनात घडत असतात. कारण शारीरिक वेदना होतात, फिजिकल, त्यासोबत आर्थिक वेदना पण होतात. मित्रांनो, शारीरिक वेदना काही अंशी आपल्या शरीराची काळजी घेऊन, व्यायाम करून, चांगला आहार घेऊन, मानसिक तणाव कमी घेऊन काही प्रमाणात आपल्याला शारीरिक वेदना कमी करता येतात. परंतु वयोमानानुसार पण ते नक्की होतात. परंतु आर्थिक प्रश्न हा आपल्या हातात आहे सोडवायचं. पैशाचा प्रश्न आपल्याला सोडवता येतो, तो पण गॅरंटेड. मित्रांनो, भारत सरकारची संस्था LIC ऑफ इंडिया पैशाचा पूर्ण प्रश्न सोडवते. तुमच्या जी जिम्मेदारी, तुमच्या जी जबाबदाऱ्या, मुलांचं शिक्षण, मुलींचं लग्न, आपल्याला लागणाऱ्या गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या सगळ्यासाठी लागणारा पैशाचा करार केला जातो आणि तेही बचतीच्या माध्यमातून. जसं प्रत्येक माणूस पैसे बचत करत असतो, सोनं, चांदी, घर, जागा, जमीन, बँकेत FD, पोस्टात FD, साधी BC, लिलाव BC, ह्याच्यामध्ये प्रत्येक माणूस बचत करत असतो. म्युच्युअल फंड, SIP आणि ह्या सगळ्या गुंतवणुकी आहेत. त्या गुंतवणुकीमध्ये जेवढे आपण पैसे भराल तेवढीच गॅरंटी असते, ॲडिशनल नसते. आणि कधी कधी चढ उतार असतो. समजा सोनं घेतलं आपण, म्युच्युअल फंड आहे, कुठल्याही वस्तूमध्ये घर, जागा, जमीन, त्या वस्तूची जी दर आहे ना, नेहमी चढ उतार होत असतात. आणि आपल्याला अशी एक संस्था आहे LIC ऑफ इंडिया, जे की तुम्हाला गॅरंटेड पैसे देते आणि तुम्ही न भरलेले असतानासुद्धा पुढच्या पैशाची गॅरंटी देते. जसं 5,000 रुपये महिना भरलं तर 20 लाख रुपये आपण निघून दिले जातात. आणि बँका 20 लाख रुपये जर आपली बँकेत FD असेल आणि बँक जर बंद पडली, इन्सॉल्वंट झाली, दिवाळखोर झाली, तर आपल्याला 20 लाख मिळत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आज जे चाललेले घडामोडी आहेत मित्रांनो, जीवनात जे काही बदल होतात वयोमानानुसार ते होतच असतात. परंतु आपल्याला 2 प्रॉब्लेम येतात. जसं उतारवयातल्या माणसाला चिंता, काळजी जास्त असते, विचार मन करतं त्यांना शांतता लाभत नाही. आपण आईवडिलाच्या उत्पन्नावर लहान असताना आपल्याला सुख शांती खूप असते. भले आपल्याकडं इन्कम कमी असतं, आपल्याला काही सोयीसुविधा नसतात, परंतु मानसिकदृष्ट्या आपण अगदी आनंदी असतो, टेन्शन नसतं. ज्यावेळेस आपण पैसे कमवायला लागतो, आपण पैशाच्या बाबतीत आपल्याकडे पैसे येतात, परंतु आपण प्रेशरमध्ये असतो, मानसिक तणावाखाली असतो आणि जीवन जगत असतो मित्रांनो. त्यासोबत आपल्या वैयक्तिक जबाबदाऱ्या तयार होतात, लग्न होतं, मुलं बाळं, हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं घडत असतात घटना. त्याच्यासाठी आपल्याला काही प्लॅनिंग करता येते मित्रांनो, ते केलं पाहिजे. जसं पैसे कमवायचं आपल्या हातात नाही, नोकरी चांगली असते, व्यवसाय असतो, परंतु आपला रेग्युलर व्यवसाय चालेल का नाही माहीत नाही, चढ उतार होतात. किंवा नोकरीमध्ये माणसाच्या जीवनामध्ये जसं 3 संकट असतात, डिसॅबिलिटी, डेथ आणि डिसीज. ह्या तिन्ही संकट कोणाच्या आयुष्यात कधी येतील आणि किती मोठे छोटे असतील हे सांगता येत नाही. त्यासाठी आपल्याला सतर्क राहणं आणि प्लॅनिंग करणं एवढं आपल्या हातात आहे मित्रांनो. ते केलं पाहिजे. 99% लोक ते करत नाहीत आणि चुकीच्या गोष्टी केल्यामुळे त्याचे फळं नंतर मिळायला लागल्यानंतर आपल्याला सगळं कळायला लागतं. परंतु मित्रांनो, वेळ निघून गेलेला असतो. वेळेच्या अगोदर कोणीतरी सांगणारा पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे. समय आणि समज, जसं समय, वेळ आहे तोपर्यंत आपल्याला समज पण आली पाहिजे, त्याचं महत्त्व कळायला पाहिजे आणि प्लॅनिंग केलं पाहिजे मित्रांनो. बरेच लोक प्लॅनिंग करत नाहीत आणि संकटात क्रश होतात आणि नंतर कळायला लागतं की चूक झालेली. मित्रांनो, व्यावहारिक जीवनामध्ये चुकीला माफी नसते. त्यासाठी आपण आपल्या ज्या जीवनामध्ये घडामोडी घडत असतात त्यासोबत आपल्याला पैशावर सगळे व्यवहार असतात. कुठलीही गरज आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, 3 अत्यंत आवश्यक गरज आहे, त्याशिवाय माणूस जगू शकत नाही आणि त्याच्यासाठी लागतात पैसे. आणि पैशाचा करार आपल्याला करता येतो. LIC ऑफ इंडिया भारत सरकारची संस्था आहे. आता आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे आपल्याकडं. आपण तो करणं गरजेचं आहे आपल्या हितासाठी. बरेच व्यक्ती 2-3% जास्त इंटरेस्ट मिळते म्हणून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि तिथं भरलेले पैसे पण परत मिळायची गॅरंटी नसते. आणि माणूस हा नैसर्गिक आहे, जबाबदाऱ्या कृत्रिम आहेत. आपण लग्न केलेलं आहे, मुलं बाळं होतात, त्यांचं लग्न, शिक्षण, संगोपन, आपली म्हातारपणाची सोय,
ह्या सगळ्या मोठ्या गरजा आहेत. त्यासाठी आपण जर प्लॅनिंग नाही केलं तर ह्या गरजा भागू शकत नाही. जसं एखाद्याला 1,00,000 रुपये पगार असेल तर शिक्षणाला 50 लाख रुपये लागतात. फ्लॅट घ्यायचा असेल तर 1 कोटी रुपये लागतात. किंवा मुलांचं शिक्षण, लग्न 40 लाख 50 लाख अशा मोठ्या मोठ्या रकमा लागतात. आणि याच्यासाठी जर आपण बचत नाही केली आणि जर आपण चुकीच्या ठिकाणी बचत केली तर आपल्याला अनेक अडचणी निर्माण होतात. आणि शेवटी कर्ज बरेच व्यक्ती काढतात आणि कर्ज काढल्यानंतर आपल्याला कर्ज रिफंड करता नाही आलं तर बरेच लोक सुसाईड पण करतात. आपण आजूबाजूला सगळीकडे पाहतोय. मग हे काही संकटं आहेत. हे संकटं आपल्या मानवनिर्मित आहेत. जसं मी नेहमी सांगतो, पावसाळा आल्यानंतर धरणाची दारं जर अडवली तर आपल्याला हिवाळा आणि उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेल. जर आपण धरणाची दारं सोडली आणि पावसाळा बंद झाल्यावर जर अडवली तर काय होईल? पाऊस पडूनसुद्धा पाणी प्यायला मिळणार नाही. अशीच अवस्था बऱ्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये होत असते. ज्यावेळेस आपण पैसे कमवतो त्यावेळेस आपण पैसे ठेवत नाही आणि ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी ठेवतो. गुंतवणूक वाईट नसते, परंतु त्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही जे कमवणारे पैसे आहेत त्याची गॅरंटी पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, पैसे भरलेल्याची पण गॅरंटी मिळत नाही. आता कॉपरेटिव्ह बँका किती तर पतपेढ्या, मल्टी मार्केटिंग कंपन्या बंद पडतात. आपले भरलेले पैसे परत मिळत नाही. आंदोलन करावं लागतात, सरकारला निवेदनं दिली जातात. हे अशा गोष्टी का घडतात? कारण कसं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स, चुकीचे आत्मविश्वास. जसं कधी कधी आपल्याला ती गॅरंटेड नसतं. जसं म्युच्युअल फंडामध्ये, SIPमध्ये म्युच्युअल फंड सही आहे हे ॲडव्हर्टाईज आहे. आता त्याची केस कोर्टात आहे मित्रांनो. कारण तिथं आणि म्युच्युअल फंड कंपनी काय म्हणते, सब्जेक्ट टू मार्केट. आणि बरेच गुंतवणूकदार काय म्हणतात, गॅरंटेड आहे. म्हणजे आपण कुठं तर आपल्याला चुकीच्या गोष्टी आपल्याला समजून आपण जीवन जगत असतो मित्रांनो. जसं आबाळ टेकल्यासारखं वाटतं. टेकले का? जसं आपलं डोळे धोका खातात आणि मन जसं बड्डे आहे म्हणतो, आपल्या मनातनं विचार येतात ना, बड्डे आहे. बड्डे नसतो तो लॉस्ट डे असतो. अशा काही गोष्टी मन आणि आपलं डोळे धोका देतात. जसे इंद्रियाचे पाठ पण आपल्याला फसवत असतात, तसंच माणसं पण आपल्याला काही फसवतात. आणि ते कळत नसल्यामुळे किंवा लालचापोटी 1-2% जास्त मिळतात म्हणून आपण चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतो मित्रांनो. आणि होत्याचं नव्हतं होतं आणि आयुष्य संकटात सापडतं. त्यासोबत आपला परिवार धोक्यात जातो. आपल्या जीवनामध्ये जर चांगले दिवस आणायचे असेल तर प्लॅनिंग करणं गरजेचं. जसं आपण हेल्थसाठी आपण वॉकिंग केलं पाहिजे, चांगला आहार घेतला पाहिजे. बऱ्याच काही गोष्टी आपण जर पाळल्या तर त्या आपल्याला फायद्याच्या असतात. तसंच आहे बचत करतानासुद्धा आपण जर LIC ऑफ इंडियामध्ये पैसे ठेवतो, ही सरकारची संस्था आहे, धोका नाही, भीती नाही. आणि ॲडिशनल आपण गॅरंटी देतो मित्रांनो. म्हणजे जे भरले नाहीत पैसे, जसं 5,000 भरले की 20 लाख रुपयाची गॅरंटी देतो. आपल्या वाईट परिस्थिती, ज्यावेळेस आपल्या परिवारासाठी कुणीच ह्या जगात धावून येणार नाही, कर्ज पण मिळत नाही, अशा परिस्थितीमध्ये आपण पैशाचं मोठं ॲग्रीमेंट करून देतो. आणि नाही काही झालं तरी आपल्याला गॅरंटेड पैसे आपण देतो. म्हणजे तुमच्या गॅरंटेड खर्च चालू असतो माणसाच्या जीवनामध्ये. मुलांचं शिक्षण, मुलींचं लग्न, म्हातारपणाची सोयी, अन्न, वस्त्र, निवारा याच्यासाठी लागणारा पैसा आहे त्याची आपण गॅरंटी देतो. आणि ते आपण घेणं गरजेचं आहे मित्रांनो. बरेच व्यक्ती कमी अभ्यास असल्यामुळे किंवा कमी माहिती असल्यामुळं किंवा माहिती असून ओव्हर कॉन्फिडन्समुळं, आत्मविश्वासामुळं बऱ्याच लोक चुकीचे कार्य करतात. आणि शेवटी त्यांना कळायला लागतं तोपर्यंत वेळ निघून गेलेला असतं. म्हणून तर म्हणतो ना, समय आणि समज. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत आपण त्या गोष्टीच्या बाबतीत आपण ज्ञान घेऊन किंवा माहिती घेऊन आपण काम केलं पाहिजे. जसं अभ्यास करून परीक्षा दिल्यावर काय होतं, 5ची जास्त गॅरंटी किंवा मार्क पडण्याची. तसंच आहे, कुठल्याही गोष्टीचं चांगलं कार्य केलं, प्रॅक्टिस केली तर आपल्याला नक्की फायदा होतो. जसं बचत केली नाही तर आपल्याला पैसे कमवायचे वय पण संपून जाईल आणि शेवटी कळायला लागेल की आपल्याला आपण चूक केली आहे. मित्रांनो, चूक झाल्यानंतर आपल्याला शिक्षाच भोगावं लागते. जसं हे कोर्ट कचेरी असतं मित्रांनो, इथं साक्ष पुरावे असतात, बऱ्याच दिवस कोर्टात केसेस चालतात. परंतु मित्रांनो, हे एक कर्माचं एक फळ जे आहे म्हणतो आपण, त्याची शिक्षा फार जबरदस्त असते. कोर्टात का आपला निकाल आपल्यासारखा लागेल, चुकीचा लागेल, काय माहिती नाही, परंतु कर्माची शिक्षा जबरदस्त असते. कर्म जर चुकीचं केलं तर त्याला चुकीचंच फळ मिळतं. जसं निसर्गाचा नियम आहे, आंब्याचं झाड लावलं तर आपल्याला पेरू नाही मिळत, हे अगदी सत्य परिस्थिती आहे. तसंच आहे, आपण नेहमी चांगलं काम केलं पाहिजे, प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. आणि आपण आपल्याला फसवलं नाही पाहिजे आणि कुटुंबाला पण नाही फसवलं. कारण आपण नैसर्गिक आहोत, जबाबदाऱ्या कृत्रिम आहेत. तर आपण काय केलं पाहिजे, कुठून तर गॅरंटेड प्रॉडक्ट घेतलं पाहिजे. जसं LIC ऑफ इंडियामध्ये आता आयुष्यभर पैसे मिळणारी पॉलिसी आहे. पूर्वी अशा पॉलिसी नव्हत्या मित्रांनो. आता आपल्याला आयुष्यभर इन्कम देणाऱ्या पॉलिसी, आयुष्यभर इन्शुरन्स देणाऱ्या पॉलिसी. आणि प्रीमियम न भरता दरवर्षी इन्क्रीज होतं इन्शुरन्स कवर. जसं टर्म पॉलिसीमध्ये इन्शुरन्स कवर वाढत नाही आणि पैसे पण भरलेले मिळत नाहीत, तरी टर्म पॉलिसी बरेच व्यक्ती घेतात. काय होतं, चुकीची माहिती, अपूर्ण अभ्यास असतो, लॉंग टर्म दूरदृष्टी नसते बऱ्याच व्यक्तीला. आणि टर्म पॉलिसी चालत पण नाही. त्याचं कारण सांगतो, पॉलिसी लोनसाठी वगैरे घेतली जाते किंवा उत्साहानं घेतली जाते आणि 3-4 वर्षात ते पॉलिसी बंद पडतात.
कारण त्यांना वाटायला लागते की आपले पैसे फुकट गेले, आपल्याला काही झालं नाही. मित्रांनो, काही गोष्टी आपल्याला अश्युरन्स देत असतो, परंतु चुकीचा असतो. काय घडणार आहे, काय होणार आहे हे कोणालाच माहिती नाही. जसं आपण निर्जीव वस्तूला आपण जे कमवलेले असतात, घरातल्या वस्तू असतात त्याला आपण दारावर दार लावतो. आपण नोटा, पैसे वगैरे आपण बँकेत आपण लॉकरमध्ये ठेवतो, सोनं चांदी. घरातल्या वस्तू, टू व्हीलर, फोर व्हीलरला आपण लॉक करतो. तसं ज्या माणसाने हे वस्तू कमवलेल्या आहेत, जसं पैसे कमवायची मशीन माणूस आहे, त्याला आपण सिक्युअर करत नाही. आणि केलं तर अर्धवट सिक्युरिटी घेतो मित्रांनो. जसं एखाद्या माणसाचं 1 लाख रुपये उत्पन्न आहे, तर 1 लाख रुपये किती पैसे बँकेत ठेवल्यानंतर 1 लाख रुपये मिळतील, त्याची ॲश्युरन्स म्हणजे त्याला आपण हे म्हणतो ह्युमन लाईफ व्हॅल्यू. जसं एखाद्या वस्तूची किंमत असते, त्याची व्हॅल्युएशन काढलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण सिक्युरिटी घेतली पाहिजे. आणि इन्शुरन्स ही सेव्हिंगच्या माध्यमातून मिळतो मित्रांनो. आपण बचत करतो, बचतीवर जसं बँकेत आपल्याला व्याज मिळतं तसं इथं बोनस मिळतो. आणि बँकेच्या सेव्हिंगपेक्षा जास्त फायद्याची सेव्हिंग आहे, कारण इथं आपल्याला इन्शुरन्स दिला जातो, मिळणारे पैसे टॅक्स फ्री आहेत आणि मोठी गॅरंटी पण दिली जाते. मित्रांनो, ह्या कलियुगामध्ये आपल्याला एक असं शस्त्र आहे, परंतु त्याची माहिती नसल्यामुळे किंवा माहिती असून आपण त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळेच आपलं नुकसान होतं. बऱ्याच वेळा लोक EMI जास्त दिवसाची पॉलिसी नको म्हणतात मित्रांनो. कारण काय होतं, आपण घराचा EMI भरतो आपण 25-30 वर्षे. सोनं घेतलं तर लगेच विकत नाही आपण, तिथं आपण थांबतो. प्रॉपर्टी घेतली तर लगेच विकत नाही, जास्त दिवस थांबतो. परंतु LICचा EMI भरायला किंवा प्रीमियम भरायला आपण टाळाटाळ करतो. म्हणजे ज्या फायद्याच्या गोष्टी आहेत, हे कलियुग आहे, कलियुगामध्ये असंच घडत असतं. ज्या फायद्याच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळेच आपल्याला प्रॉब्लेम येतो. आपल्याला माहीत असतं संकट येणार आहे आणि कोणी सोडवणार नाही हे पण माहिती असतं, तरी पण आपण त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे ते संकट फार मोठं होतं आणि त्याच्यामध्ये आपलं जीवन क्रश होतं मित्रांनो. आणि त्याचा फायदा दुसऱ्या व्यक्तीला होतो. जसं आपण पैसे जर नाही ठेवले तर काय होईल, कर्ज काढावं लागेल आणि कर्ज काढल्यानंतर व्याज द्यावं लागेल. म्हणजे आपल्या इन्कममध्ये आपण पार्टनर बनवतो आणि दुसऱ्याला आपण पैसे आपले काम करून देत असतो मित्रांनो. हे बऱ्याच व्यक्तींना कळत नाही. थोडं पेशन्स ठेवून, जसं पूर्वीचे लोक जास्त दिवस का जगत होते, आताचे का जगत नाही, त्याचे कारण आहेत. आहार तर आहेच, पूर्वीचा चांगला होता, गावरान होतं. आता मिलावट आहे, हा तर प्रकार आहेत. परंतु ॲडिशनल काय, आत्ता लोक आहे ना तात्पुरत्या विचाराचे आहेत, चांगल्या गोष्टीला दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळेच हे प्रॉब्लेम येतो. कारण चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्याला टाळाटाळ केली जाते आणि वाईट गोष्टी ऑटोमॅटिक करतात. जसं आम्ही नेहमी म्हणत असतो की कायदा आहे, गोवा गुटखा बंदी, दारूबंदी, तरी ते सेवन केलं जाते किंवा खरेदी केलं जातं जास्त किमतीनं. म्हणजे याचा अर्थ काय होतो, आपण स्वतःहून चुकीच्या गोष्टी करत असतो मित्रांनो. जसं आता आपण जे घराला कुलूप लावून जातो, दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, सिक्युरिटी आहे ना, तसं इन्कमची सिक्युरिटी नको का, इन्कम रिप्लेसमेंटची सिक्युरिटी पाहिजे. आणि काही नाही झालं तर माणूस म्हातारा होणार असतो, त्यानंतर आपण पैसे कमवू शकत नाही. आपले अन्न, वस्त्र, निवारा गरजा चालूच असतात. त्यासाठी आपण प्लॅनिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो. आता आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, पूर्वी असे प्लॅन नव्हते. सुवर्ण काळ आलेला आहे, परंतु ॲक्टिवेशन राहिलं नाही. बऱ्याच व्यक्तीला हे पटत नाही किंवा करत नाहीत, त्यामुळेच प्रॉब्लेम आहे. जसं पाऊस भरपूर पडला पण धरणात पाणी नाही अडवलं तर काय होईल, नाकर्तेपणामुळे किंवा चुकीच्या मॅनेजमेंटमुळं आपल्याला पाणी प्यायला मिळणार. तसंच अवस्था आहे. पैसे ठेवायच्या जागा आहेत आता चांगल्या खूप. पूर्वी अशा व्यवस्था नव्हत्या पैसे ठेवायच्या किंवा लाँग टर्म बँकेत पण प्रोव्हिजन नव्हतं मित्रांनो. LIC ऑफ इंडियामध्येच आता सगळं काय आहे आणि हे आपण घेणं गरजेचं आहे मित्रांनो. इन्कम ॲग्रीमेंट आहे. आपण जर आता नवीन पॉलिसी, आता हे जी लाईफ टाईम पॉलिसी पैसे मिळणारे आहे ते बंद होणार आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. आपल्या जीवनात जे आर्थिक संकट निर्माण होतात हे मानवनिर्मित आहेत. ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्याला तुम्ही काही करू शकत नाही, परंतु प्लॅनिंग करून त्याच्यावर आपल्याला मात करता येतो मित्रांनो. म्हणून आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन 8% इंटरेस्ट आहे मित्रांनो. कुठल्याही सेव्हिंग अकाउंटवर बँक 2 ते 3%च्या वर व्याज देत नाही आणि सेव्हिंग अकाउंटवरले पैसे आपण काढत असतो मित्रांनो. आणि आत्ता लोकांना तेच पाहिजे, विड्रॉलची फॅसिलिटीज पाहिजे मित्रांनो. आपण जर पैसे काढत राहिलो तर आपले जी मोठे उद्दिष्ट आहेत, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा घर घेणे, जागा घेणे, ह्या मोठ्या गरजा कशा पूर्ण होणार, आपलं गोल पूर्ण होणारच नाही. आणि आपली जिम्मेदारी कोणीतरी घेते मित्रांनो. पैसे बचतीच्या माध्यमातून आपल्याला इन्शुरन्स मिळतो आणि ही सुवर्ण संधी सोडू नका. आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, लवकरात लवकर घ्या. आणि माणसाच्या जीवनामध्ये जे शारीरिक त्रास होतो तो तर होणारच आहे, परंतु त्यासोबत आर्थिक त्रास आपल्याला पूर्णपणे टाळता येतो. उताराव्यामध्ये आपलं इन्कम राहणार नाही, आपल्याला कोणी महत्त्व देणार नाही, आपल्या गरजा कशा भागतील, आपल्याला उपासमारीची वेळ येईल. कारण पैसे कमवून वाईट दिवस येतात केवळ आणि केवळ आपल्या चुकीच्या गुंतवणुकीमुळं. कधी कधी पैसे भरलेले मिळत नाहीत. आपण पाहतोय ना,
आणि आपले पैसे सतत वाढत असतात, पैसे मिळतात, पैसे काढल्यानंतर वाढतात, असा मॅजिकल प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या. मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.